नमस्कार मंडळी, तुम्ही पण कधी बनवली आहे का हिरव्या वाटणातली शेवभाजी? तर आज आपण बनवूया. चला तर कढई तापायला लावली, त्यात कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. त्यात आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतले आहे, त्यात आपण कढईमध्ये घालून घेऊया. घालून व्यवस्थित थोडा काळसर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर परतल्यानंतर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत. तर डबल थोडंसं तेल घालून इथं हिरव्या मिरच्या, खडे मसाले मी जास्त घातले नाही आहे, सगळे 2-2 घातले आहे. तर उरलेल्या तेलामध्ये खोबरं घालायचं आहे. तर मी साधारण अर्धी वाटी इतकं खोबरं घातलेलं आहे. खोबरं घातल्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, तर ते आपण काढून घेऊया. काढल्यानंतर आपला हिरवा मसाला झालेला आहे, तर आपण तो दळून घेणार आहे. मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर चवीनुसार मीठ व हळद घालून मिक्सरला दळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला व्यवस्थित बारीकसर वाटून घ्यायचं आहे. तर झालं आहे आपलं वाटण. तर आपण इथं शेवभाजी करायला घेऊया. तर कढईमध्ये तेल घातलं, आपण वाटलेला मसाला घालायचा आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथं पाणी घालायचं आहे व वरतून थोडीशी कोथिंबीर. खदखऱ्या 2 ते 4 मिनटं शेवभाजी उकळून घ्यायची आहे व वरतून आपण शेव घालणार आहे. तर तयार झाली आहे आपली शेवभाजी.